डू सखू मला तुम्हा दोघांची दृष्टी काढायची, पण तुमच्या बरोबर विठुरायाची पण मला दृष्टी काढायची. ते कामून पुरी आणि मी संगती होतो. आम्ही सामान घेऊन देवीच्या उत्सवात गेलो. आम्ही सामान विकलो. म्या पुरीला काठी दिली दोरीवरून चालायला. लखुमाईनी मदत केली लाडू विकायला. या काय न काय केलं याच कशा पायी कौतिक. आमच्या दोघांची दृष्ट काढ. पांडू, अरे तुझं सखूचं तुमच्या कष्टाचं तुमच्या हिमतीचं कौतुक आहेच, पण आपल्या प्रयत्नांना आपल्या धडपडीला यश द्यायचं काम आपल्या विठुरायाचं. या सर्वात प्राण तोच ओततो, म्हणून त्याची दृष्ट काढायची. असं आहे काय? मग ठीक आहे. ए शाण्या गप्प उभा राहा. काढते मी दृष्ट. सासूबाई थांबा, द्या बघू ते इकडे. या इथे इथे उभ्या राहा. अगं काय करतेस हे? तुमची सुद्धा दृष्ट काढायची आहे मला. अगं पण मी काय केलंय? काय केलंय आई? अगं 8 रुके होते तुझ्याकडे, जीवावर उदार होऊन जपलेस तू. तुम्ही चोरांना अडवलं नसतं तर आपलं काय झालं असतं? विठुरायासारख्याचा हात तुम्ही आम्हाला, म्हणून मला तुमची सुद्धा दृष्ट काढायची. आल्या गेल्याची, भूतखेताची, शेजारच्या पाजारच्याची, घरातल्याची, दारातल्याची, कोणाचीही नजर नको लागू देत. काय ग, माझी दृष्ट काढली गेली म्हणून डोळ्यात पाणी आलं का? किती ना हे आहात अगदी. हे म्हणजे सांग तरी. काही नाही, जाऊ दे. मग सगळं केलं तू, पण दृष्ट मात्र माझी काढली जातीये. यावर तुला काही म्हणायचं नाही? अजिबात नाही. तुम्ही आणि मी आपण वेगळे आहोत का? तुमची दृष्ट काढली म्हणजेच माझी दृष्ट काढली. त्यांचा भाव महत्वाचा नाही का? आणि आपल्यापैकी कुणाची दृष्ट काढली यापेक्षा त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर 2 समाधानाचे क्षण आले हे जास्त महत्वाचं नाहीये. रात्रीचा अंधार नाहीसा झाला की सूर्योदय होतो. पण या पण पाशीच थांबा. यापुढे मला काहीही अशुभ ऐकायचं नाही. निदान 2 घटका तरी मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे आनंदाचे भाव पाहायचे. तो अगं हो, मी फक्त म्हणत होतो, सूर्योदय होतो तेव्हाच सूर्यास्त होणार हे निश्चित असतं. अय्यो, एवढा मधल्या मालकीनबाईंना मारून सुद्धा अजून हातात खेळतात की हो, असूड म्हणतो मी. दामू शेठ, तुमच्यावर फुकटचा निघेल हो राग. सटका सटका हो इथून.
कुठं चाललं बाईला? कुठे नाही मालक, इथेच की हो. जायचं नाही. मालकांच्या पंजेतून सुटणं अवघड आहे. त्या शिवाप्पानं नाकाबंदी करून सुद्धा कर्ज फेडलं. अरे हा नवकोट नरोत्तम आहे. आपल्याशी नाद नाही करायचा. आपण ठरवू तेच होणार आणि बोलू तेच घडणार. शिवाप्पानं काय बी केलं तरी सखू आमची वनार म्हणजे वनारच. विचार का? का? कारण तिचं नशीब सटवायनं नाही, आम्ही लिवलंय. सखू आमची वनार आणि आमचीच वनार. शिवाप्पाला वाटत असेल आपण कर्ज फेडलं, पण आता त्याची सुटका नाही. उलट आपण कर्ज का फेडलं असं त्याला वाटत राहणार. कारण आता बघच, आम्ही सखूची अशी दुखरी नस दाबणार आहोत की ती स्वतःहून आमच्या पायाशी येऊन म्हणाल, मालक आमच्याशी लगीन करा. दुखरी नस दाबणारे म्हणजे फिटलं ना कर्ज, मग आता तो मालक कशाच्या जोरावर दबाव आणणार आहे? हा मालक म्हणजे मूर्तिमंत दुर्जन आहे. याचं मन आणि बुद्धी याच दिशेला चालणार. सखूचा सगळ्यात जास्त जीव तिच्या आप्पा आणि उमाईंवर आहे. जसं सखूला पळवून नेलं आणि कुंडाजवळ बांधलं, तसं काही शिवाप्पा किंवा उमाईच्या बाबतीत करायचं असा तर विचार त्या मालकाच्या डोक्यात नाहीये ना? अहो, त्यांना जर ओलीस ठेवलं तर सखू जीव द्यायला सुद्धा तयार होईल. बोला ना काहीतरी. आत्ता कुठे सखू आणि तिच्या घरचे त्या मालकाच्या दहशतीतून सुटलेत. आता तो पुन्हा त्यांना दावणीला बांधणार. प्रिये, सृष्ट जसे आपलं काम करत राहतात, संकटातही आपला धर्म सोडत नाहीत, तसेच दुष्टही त्यांचे दुर्गुण सोडत नाहीत. सज्जनांना छळण्याचे मार्ग ते शोधतच असतात. सुष्ट आणि दुष्टचा हा संघर्ष हाच तर विश्वाचं चाक फिरतं ठेवतो. तुम्ही ना तत्वज्ञान सांगून मला गप्प करू नका. मला सखूच्या चेहऱ्यावरचा आनंद अबाधित राहायला हवा. बाकी मला काही सांगू नका आणि त्या मालकाचं तर नावही घेऊ नका. नाही घेत. तो त्याच्या ठाई आणि सखू आणि तिचे कुटुंबीय त्यांच्या ठाई. प्रत्येक जण आपापला धर्म निभावणार हे मात्र खरं. विठुरायामुळेच आपण एवढ्या मोठ्या दिव्यातून सुखरूप बाहेर पडलो. सखूने यासाठी अक्षरशः सर्वस्व पणाला लावलंय. त्यामुळे आजच्या आरतीचा मान सखूचा. काय आई, नीट धरशील ना ग? हा, तिथे दोरीवरून चाललीस म्हणून इथेही नीट धरशील असं नाही. अप्पा बघा, आजी मला ओरडते. मी एकदा पडले पण दुसऱ्यांदा चालले ना. तेच तर म्हणते मी, तिथे पडलीस तर चालेल पण इथे एकदाही पडून चालणार नाही. आरतीचं निरांजन त्याचं पावित्र्य आहे.
धरेल ती, मला खात्री आहे नीट धरेल ती. अजिबात सांडलवण करणार नाही. उमा, नीट धरशील ना ग. आरतीचं निरांजन त्याचं पावित्र्य आहे. अशी कशी आहेस ग तू सखू? अगं सांगायचंच तरी ना. असा हात पोळेपर्यंत कोणी धरून ठेवतं का? मी बजावलं होतं ना, म्हणजे दोष माझाच. हिला चटके बसत असताना सुद्धा हिनं आरती धरावी असं म्हटलं होतं का मी? आप्पाकडे द्यायची, तुझ्याकडे द्यायची. अगं आजी तसं नाही. आज मला इतका आनंद झाला होता ना की त्यापुढे हा त्रास मला काहीच वाटला नाही. धन्य ग बाई, हे ध्यान जगा वेगळंच आहे. जगा वेगळी असली ना तरी आपल्यासाठी वेड कोकरूच आहे. माझं भोळं लेकरू. अगं शेवटचे 2 रुके स्वतःच्या बळावर उभे केलेस का पोरी? कुठून आणलंस एवढं बळ? अगं उमाई, रडू नकोस ना. अगं सतत आप्पांचा, तुझा आणि आजीच्या चेहऱ्यासमोर येत होता. आजी ओरडत होती, सखू इकडे तिकडे का बघतेस? आणि अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसायचा ना तसं मला 2 डोके दिसत होते. काय ढालगज आहे म्हणे आजी ओरडते हे डोळ्यासमोर यायचं. म्हणजे मी सारखी ओरडतच असते का ग? तसं नाही ग आजी, पण तुम्हा सगळ्यांची आठवण आणि सोबतीला पांडू, माझा विठुरा आणि लखुमाई होतेच की. त्यामुळे शक्य झालं हे सगळं. कोणाची गव्हाची? आता माझं ऐकायचं. उद्या संपूर्ण दिवस विश्रांती घ्यायची. मी तुझं काहीही ऐकणार नाही. अगं आजी, पण विश्रांती घेऊन कसं चालेल? अगं परवा एकादशी आहे ना, आणि त्याची तयारी तर उद्यापासूनच करावी लागेल. आप्पा, या वेळेला आपण एकादशी एकदम छान साजरी करूया. अगदी मोठ्या एकादशी सारखी. हो बाळा, नक्कीच साजरी करूया. कर्ज फेडून काही पैकी उरलेत, त्यात तू म्हणते तशी एकादशी छान साजरी करूया, अगदी मोठ्या एकादशी सारखी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
या सखूबाई, हार घालायला या. विठुराया वाट बघतोय. विठुरा, आज किती दिवसांनी निवांत बोलतीये ना तुझ्याशी. कर्ज होत ना, मुदत होती, पण तू सगळं कर्ज फेडलंस. आजची एकादशी बघ, नेहमीपेक्षा वेगळी साजरी करूया. अगदी मोठ्या एकादशी सारखी, एकदम छान. अगो बाई, या सगळ्या गडबडीत तर मुख्य लोण्याचा नैवेद्यच राहिला. कशी धांदरट आहे ना मी. थांबा विठुरा, तुझ्यासाठी लगेच लोणी घेऊन येते. दे ना ग लोणी लवकर. अगं हो हो, लोणी वर तर येऊ दे. मग तू ताकल उशीर का केलास? आता लोण्यासाठी मी माझ्या विठुराला तात्काळच ठेवायचं. चुकलं सासूबाई, आता इथून पुढे अशी चूक होणार नाही. मग दे ना लवकर. फुगली, पांडूची पुरी फुगली. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. महाराज, ही काय अरे रावी आहे? विठुरायाची पूजा उधळणे इतका माज आलाय तुम्हाला? हे विठुरायाचं राऊळ आहे.
तुमचा वाडा नाही. हा पुण्याची फिकर तुम्हाला आधी नव्हती, पण इथवर मजल गेली आहे तुमची. विठुरायाची पूजा उधळता का? समजल, समजल. फक्त एक गोष्ट मनावर कोरून ठेव. या नवकोट नरोत्तमला सगळं रहाळ मालक म्हणत. आम्ही समजांचे मालक आहोत आणि या राहुळाचे सुद्धा मालक. काम हे राहुल ना तुझ आहे. नाया इटुरायच आहे. हे राहुल माझा आहे. अरे अरे बाहेर काढा याला इथनं. बाहेर काढा. आणि कोण मध्ये आलं तर प्रत्येकाची टाळकी फोडू नका. अजिबात मागं पुढं बघू नका.